नमस्कार, मी अनिल गौड, एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे चिटणीस आहेत आणि ते अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतमध्ये येतात आणि कालच जी नवीन आरक्षण सोडत होती ग्रामपंचायत सदस्यांची ती झालेली आहे आणि मला वाटते पावसाळ्याच्या नंतर निवडणुका लागणार आहेत आणि स्वतः गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अजिंक्य पाटील यांनी पक्षाची विविध पदं भूषवलेली आहेत आणि ज्यावेळेला एखादा तरुण कार्यकर्ता अशा पद्धतीने पक्षासाठी काम करत असतो त्यावेळेला निश्चितच त्याच्या मनामध्ये कुठेतरी निवडणूक आपण लढवायला पाहिजे असं येत असतं आणि त्या दृष्टिकोनातून खरोखरच देवाने त्यांना संधी दिलेली आहे। कारण की ज्यावेळी आरक्षण पडतं तर ते आरक्षण पडल्याच्या नंतरच आपण निवडणुकीला उभं राहू शकतो की नाही हे आपल्याला समजतं। त्यांच्या वॉर्डमध्ये मला वाटतं त्यांचा वॉर्ड क्रमांक 1 आहे का? हो, 1 ग्रामपंचायत रामराज ग्रामपंचायतमध्ये वॉर्ड क्रमांक 1 मध्ये ओपन आरक्षण पडलेलं आहे। त्याच्यामुळे पाटील साहेब, आता तुम्ही एवढे वर्ष पक्षात दिलीत तर आता तुमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तर तुम्ही आता ह्या निवडणुकीला उभे राहणार आहात का? हो, मी ह्या निवडणुकीला इच्छुक आहे आणि मी तशी तयारी पण केलेली आहे। तयारी करताना मी ग्राउंड लेवलला काम करतो, तुम्हाला पण माहिती असेल। आणि मी पक्षाचे जे वरून आम्हाला जे संदेश येतात, बाबा ह्या संदेश हे काम करा, ह्या मीटिंग करा, तर ते मी पक्षाचे नुसार सगळं करत आलेलो आहे। आणि रामराज विभागात तसा बघायला गेला तर तुम्हाला माहितीच असेल का मी बीजेपीचा काम ग्राउंड लेवलला करतो म्हणून। पाटील साहेब, जर तुम्ही जिंकून आलात तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये कशा पद्धतीने काम कराल? काय बघा, आतापर्यंत रामराज ग्रामपंचायत मध्ये तसा बघायला गेला तर पूर आला काय बाजारपेठ भरली जातं, बाजारपेठला गटार लाईन नाही मेन गोष्ट। तर पहिला ते काम मी करणार, निवडून आल्यानंतर ती रामराजची गटार लाईन काढणार, त्यानंतर रामराज ग्रामपंचायत मध्ये जेवढा भ्रष्टाचार झालाय तो ओपन करणार। पाटील साहेब, आपण बघितलं तर पाण्याच्या समस्या ह्या नेहमीच आपल्या विभागात होत असतात, तर या पाण्याच्या समस्यांसाठी खऱ्या अर्थाने कोणतरी पुढे येऊन पाऊल उचलायला पाहिजे, परंतु कसं काय होत नाही। आज 3-3 दिवस पाणी आड येत आहे, तुम्ही हे त्या उमट्या धरणाचं पाणी पिता, तरी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून मी जर का सदस्य वगैरे झाला तर तुम्ही काय काम करा? मी निश्चित एक आपले मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन देईन, कारण असं जो आमचा उमट्या धरणाचा डॅम आहे तो कित्येक वर्ष त्याचा गाळ काढलेला आहे, दुरुस्ती पण झालेली आहे, पण आता एक 8 दिवसापूर्वी मला समजला का त्या गाळ काढण्यासाठी पण पैसे आले आणि दुरुस्तीसाठी पण पैसे आहेत, पण कोणी टेंडर भरायला मागत नाही, त्यामुळे ते आपलं वंचित राहिलेलं आहे। तर मी मुख्यमंत्री साहेबांना नक्कीच सांगेन काय लवकरात लवकर कोणीतरी टेंडर भरायला आणि आमच्याकडे लक्ष द्यावा, हे मी निवेदन देतो मुख्यमंत्री साहेबांना। मी शेवटचा प्रश्न विचारतो, जर पाहिले तुम्ही तर ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक असतात त्यावेळी तुम्ही शिंदे गट आणि भाजप युती असताना भरपूर मनापासून काम करता, परंतु ज्या पद्धतीने विकास कामं ही शिंदे गटाला दिली जातात, त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली जातात, तशी तुम्हाला दिली जात नाही। परंतु ज्यावेळी तिकीट असतं त्यावेळेला तुमच्या हातापाया पडले जातात। शिंदे गटाकडे तिकीट असतं विधानसभा उमेदवारीचे, त्यावेळी तुमच्या हातापाया पडले जातात, परंतु नंतर तुम्हाला काही न्याय मिळत नाही। मला वाटतं आताच्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत 38 अलिबाग तालुक्यामध्ये, त्या तुम्ही स्वबळावरच कदाचित लढणार असाल, परंतु तुम्हाला शिंदे गटाकडून अजूनपर्यंत मला वाटतं मागची 5 वर्ष असतील, आताची 2 वर्ष असतील, तुम्हाला विकास कामं वगैरे का दिली जात नाही? मी वरती नक्कीच सांगेन मुख्यमंत्री साहेबांना काय ह्या निवडणूक स्वबळावर घ्याव्या, कारण आपला बीजेपी पक्ष अलिबाग तालुका असो, मुरुड तालुका असो, रोहा तालुका असो, काय सांगा बीजेपी पक्ष काय कमी आहे काहीच नाही असं ठरला जातो आणि बोलले जातं काय बीजेपी पक्ष काहीच नाही आणि काय किती माणसं आहेत त्यांची। तर मी साहेबांना नक्कीच सांगेन, मुख्यमंत्री साहेबांना असो किंवा आमचे सतीश धारक साहेबांना असो, का ह्या निवडणुका स्वबळावर व्हाव्या, बीजेपी स्वबळावर लढेल असे साहेब तुम्ही जाहीर करावा। मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, आताच मला वाटतंय जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि जिल्हा परिषद मध्ये मला वाटतंय जो आंबेपूर आहे तिथं चित्रा पाटील
त्याच्यानंतर बाकीच्या सर्व मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली शिंदे गटाने आणि तुमची युती न झाल्यामुळे। त्यावेळेला नवीन जे तुमचे नेते शकापमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले पप्पू शेठ यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं की आपण ही निवडणूक लढलो आणि आपल्याकडे जवळजवळ 40,000 मतं आहेत। तर शिंदे गट म्हणतोय की तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे काहीच मतं नाहीत, पण तुमच्याकडे ही 40,000 मतं आली कुठून? बोला। आता विषय कसा आहे, आपण स्वबळावर लढल्याशिवाय समाजणार पण नाही ना आपल्या बीजेपी पक्षाकडे किती मत आहेत। स्वबळावर लढू तेव्हाच समजेल का आपल्याकडे एवढी मतं आहेत। शिंदे गट का बोलतोय ना बाबा त्यांच्याकडे मतं जाणत नाही, पण जेव्हा बीजेपी पक्ष स्वबळावर लढेल तेव्हाच समजेल ना बीजेपीच्याकडे एवढी मतं आहेत म्हणून। बरोबर। तर आपल्यासोबत अजिंक्य पाटील होते। अजिंक्य पाटील हे भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे सध्या युवा मोर्चाचे चिटणीस आहेत आणि येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पावसाळ्याच्या नंतर ज्या निवडणूक येणार आहेत त्या निश्चितच मी लढवणार आहे आणि माझ्या ग्रामपंचायतमधील जनतेच्या पाण्याच्या समस्या असतील, लाईटच्या समस्या असतील, रामराजमधील गटार लाईन असेल, ह्या रामराज ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार असेल, ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या मी सोडवणार। मित्रांनो, तुमचा इथेच थांबतो। धन्यवाद।